हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास ऍपल कीबोर्ड क्लास 1 लेसन नंबर 7 करेक्ट बिहेवियर. करेक्ट म्हणजेच बरोबर, बिहेवियर म्हणजेच वागणे. तर आपल्याला येथे कम्प्युटर सोबत कसं वागायचं आहे, कसं बरोबरीनं वागायचं आहे, या गोष्टी आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. Many things can spoil the computer. खूप अशा काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींमुळे कम्प्युटर खराब होऊ शकतो. स्पॉइल म्हणजेच काय? खराब होणे. मेनी म्हणजेच भरपूर, थिंग्स म्हणजेच वस्तू, स्पॉइल म्हणजेच खराब होणे, कम्प्युटर म्हणजे संगणक. काही अशा खूप गोष्टी आहेत, त्या गोष्टींमुळे येथे कम्प्युटर खराब होऊ शकतो. If we handle the computer in the wrong way, if जर वी म्हणजेच आपण, हँडल म्हणजेच हाताळणे, द कम्प्युटर इन द रॉंग वे, रॉंग म्हणजेच चुकीच्या पद्धतीनं, जर आपण येथे कम्प्युटर चुकीच्या पद्धतीनं हाताळलो तर काय होईल पहा, इट कॅन गेट स्पॉइल्ड. तर तो काय होऊन जाईल? खराब होऊन जाईल. खराब म्हणजेच आपण त्याला वापरू शकणार नाही. जर आपण चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर केला, त्याला हाताळला, तर तो खराब होऊ शकतो. वी हॅव टू बी केअरफुल वाईल युझिंग इट. जेव्हा आपण कम्प्युटरचा वापर करत असतो तेव्हा त्याला काळजीनं हाताळलं पाहिजे, असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर येथे आपल्याला पिक्चर मध्ये एक बॉय बसलेला दिसून येत आहे कम्प्युटरच्या समोर. तर त्याच्या हातात आपल्याला काय दिसून येत आहे? बर्गर दिसून येत आहे आणि बाजूलाच कोल्ड्रिंक दिसून येत आहे किंवा फूड दिसून येत आहे त्याच्या हातामध्ये. तर इथे सेंटेन्स मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा, फूड ऑर वॉटर कॅन स्पॉइल द कम्प्युटर. फूड अन्न, वॉटर म्हणजेच पाणी. फूड ऑर वॉटर, अन्न किंवा पाणी, या दोन्ही गोष्टींमुळे कम्प्युटर काय होऊ शकतो? स्पॉइल होऊ शकतो, खराब होऊ शकतो. डू नॉट ईट ऑर ड्रिंक एनिथिंग नियर द कम्प्युटर. कम्प्युटरच्या जवळ, नियर म्हणजे जवळ, एनिथिंग म्हणजेच काहीही. कम्प्युटरच्या जवळ बसला तर तेव्हा काहीही खाऊ सुद्धा नाही किंवा पिऊ सुद्धा नाही. डू नॉट ईट ऑर ड्रिंक, खाऊ सुद्धा नाही आणि पिऊ सुद्धा नाही. खाली पिक्चर मध्ये आपल्याला पुन्हा दाखवण्यात आलेला आहे पहा, जो कम्प्युटर आहे तो टेबलावर आहे आणि टेबलाच्या बाजूला तो जो बॉय आहे काय करत आहे? टेबलला पुश करत आहे, ढकलत आहे. तर काय सांगण्यात आलेलं आहे पहा, डू नॉट शेक द टेबल ऑन विच द कम्प्युटर इज प्लेस्ड. जेथे कम्प्युटर लावलेला असतो, ज्या टेबलावर कम्प्युटर असतो त्या टेबलाला हलवू नये, शेक करू नये, असं येथे सांगण्यात आलेलं आहे. हलवला तर कम्प्युटर काय होईल? खराब होऊ शकतो. पुढील चित्रात आपल्याला, पुढील पिक्चर मध्ये एक बॉय काय करत आहे? कम्प्युटरला कव्हर करत आहे. काय करत आहे? कव्हर करत आहे. तर सांगण्यात आलेलं आहे पहा, कीप द कम्प्युटर सेफ फ्रॉम द डस्ट. तर डस्ट पासून आपल्याला काय करायचं आहे? कम्प्युटरला सेफ ठेवायचं आहे, डस्ट पडू द्यायचं नाहीये. डस्ट म्हणजेच काय? धूळ किंवा मातीचे कण, यांच्यापासून आपल्याला कम्प्युटरचा बचाव करायचा आहे. सी हाऊ केअरफुली राहुल इज कव्हरिंग हिज कम्प्युटर. चित्रात पहा म्हणलेला आहे, जो बॉय आहे तो कोण आहे? राहुल आहे. राहुल काय करतोय? केअरफुली काय करतो आहे? कम्प्युटरला काय करतोय? तो कव्हर करतो आहे. हे इथं पहा असं म्हटलेलं आहे. वेट फॉर युअर टर्न टू यूज द कम्प्युटर. तर इथं आपल्याला चित्रात, पिक्चर मध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे? एक जी गर्ल आहे ती काय करत आहे? कम्प्युटरवर वर्क करत आहे, काम करत आहे. तर बाजूलाच एक बॉय थांबलेला आहे, तो काय करतोय? वेट करतोय. जेव्हा या मुलीचं किंवा या गर्लचं जेव्हा वर्क कम्प्लीट होईल, काम कम्प्लीट होईल, हिचं झाल्यानंतरच तो बॉय काय करणार आहे? तेथे बसणार आहे. तो काय करत आहे? वेट करत आहे, वाट पाहत आहे. तर येथे हे सांगण्यात आलेलं आहे, वेट फॉर युअर टर्न टू यूज द कम्प्युटर. कम्प्युटर वापर करायचा असेल तर इथं काय करायचं आहे? वेट करा, असं सांगण्यात आलेलं आहे. घाई गडबडी करायची नाहीये. राहुल वेट्स वाईल हिज सिस्टर युजेस द कम्प्युटर. तर इथं राहुल थांबलेला आहे, राहुल वेट करत आहे
तिची जी सिस्टर आहे तर ती सिस्टर काय करत आहे, ते कम्प्युटर यूज करत आहे. तर तिचं काम झाल्यानंतर राहुल काय करणार आहे, बसणार आहे. लर्न द राईट वे टू टर्निंग ऑन द कम्प्युटर और स्विचिंग इट ऑफ. We will learn about this in the next year. Learn the right way of turning the computer. तर येथे काय म्हणलेलं आहे, तुम्ही कम्प्युटर चालू कसं करायचं किंवा बंद कसं करायचं हे प्रॉपर वे किंवा राईट वे न शिकून घ्या. लहान मुलांना माहित नसतं की कम्प्युटर कसं चालू करणे किंवा कसं बंद करणे. त्याला एक प्रॉपर वे असतो किंवा राईट वे असतो, ते शिकून घ्या असं इथे म्हणलेलं आहे. लर्न म्हणजेच काय, शिका असं इथे सांगण्यात आलेलं आहे. वी विल लर्न अबाउट दिस इन नेक्स्ट इयर. तर या रिलेटेड जे काही स्विचिंग ऑन किंवा स्विचिंग ऑफ जो कम्प्युटर आहे, चालू करणे किंवा बंद करणे, ते जे लेसन आहे किंवा त्या ज्या काही गोष्टी आहेत आपण नेक्स्ट इयर मध्ये म्हणजे सेकंड स्टँडर्डला ते आपण पाहणार आहोत. तर अशा प्रकारे येथे आपण हा लेसन अशा प्रकारे एक्सप्लेन करू शकतो. समरी देण्यात आलेली आहे पहा. वी मस्ट लर्न टू यूज द कम्प्युटर प्रॉपरली. तर कम्प्युटरचा वापर प्रॉपरली करण्यासाठी येथे आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतात. We must be careful while using the computer such that we do not spoil it. कम्प्युटरचा वापर करत असताना आपल्याला कम्प्युटरची काय करायची आहे, काळजी घ्यायची आहे. त्यामुळे कम्प्युटर काय होईल, खराब होणार नाही. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे पहा. राईट T फॉर अ ट्रू स्टेटमेंट और F फॉर अ फॉल्स स्टेटमेंट. वी मस्ट शेक द कम्प्युटर. तर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे, कम्प्युटरला काय करा म्हणलेलं आहे, शेक करा म्हणलेलं आहे, हलवा म्हणलेला आहे. तर हा स्टेटमेंट आहे रॉंग. तर येथे येईल F. वी मस्ट कीप द कम्प्युटर सेफ फ्रॉम द डस्ट. तर येथे आपल्याला कम्प्युटरला डस्ट पासून काय करायचं आहे, सेफ ठेवायचं आहे, डस्ट पासून त्याचा बचाव करायचा आहे. तर हा स्टेटमेंट आहे ट्रू. तर याला T असं लिहून घेऊया. वी मस्ट पुल द वायर्स कनेक्टेड टू द कम्प्युटर. कम्प्युटरशी जे काही वायर्स कनेक्टेड आहेत, कम्प्युटरला जे काही वायर जॉईंट आहे, तर त्या वायरला आपल्याला काय करा म्हणलेलं आहे, पुल करा म्हणलेलं आहे, ओढा असं म्हटलेलं आहे. तर हा स्टेटमेंट आहे रॉंग. तर येथे आपण F लिहून घेऊया. वी मस्ट नॉट टू ईट और ड्रिंक वाईल वर्किंग ऑन अ कम्प्युटर. जेव्हा तुम्ही कम्प्युटरवर काम करत असता, वर्क करत असता, तेव्हा कम्प्युटरवर बसल्यावर तिथं काहीही खायचं नाही किंवा काहीही प्यायचं नाही, येथे असं सांगण्यात आलेलं आहे. तर हा स्टेटमेंट आहे करेक्ट. तर इथे आपण T लिहून घेऊया. वी मस्ट फाईट टू युजेस द कम्प्युटर. कम्प्युटरचा वापर करण्यासाठी आपण एकमेकांशी भांडणं गरजेचं आहे असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर हा स्टेटमेंट आहे रॉंग. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, वेट करायचं आहे, भांडायचं नाही. तर हा स्टेटमेंट आहे रॉंग. तर इथे आपण F लिहून घेऊया. नेक्स्ट वन क्वेश्चन देण्यात आलेला आहे. सर्कल द थिंग्स दॅट कॅन हार्म अ कम्प्युटर. काही अशा गोष्टी खाली देण्यात आलेल्या आहेत, त्या गोष्टी कम्प्युटरला काय असणार आहेत, धोकादायक असणार आहेत, ज्याच्यामुळे कम्प्युटर काय होऊ शकतो, खराब होऊ शकतो. चला तर पाहून घेऊया. अ कोल्ड ड्रिंक्स. कोल्ड ड्रिंक्स हा पेय आहे, तर हा कम्प्युटरला खराब करू शकतो. तर येथे सर्कल करून घेऊया. सन सुद्धा काय आहे, काय देतो, गरमी देतो, त्यामुळे काय होऊ शकतो, कम्प्युटर खराब होऊ शकतो. त्याला सुद्धा सर्कल करून घेऊया. आईस्क्रीम. अ मेल्टिंग आईस्क्रीम. जो आईस्क्रीम आहे तो सुद्धा काय आहे, कम्प्युटरला धोकादायक आहे. तर त्याला सुद्धा काय करून घेऊया, सर्कल करून घेऊया. डस्टर. डस्टरमुळे आपण काय करतो, कम्प्युटर साफ करू शकतो, क्लीन करू शकतो. बुक्स हे हार्मफुल नाहीत. अँड शेकिंग द कम्प्युटर टेबल्स. कम्प्युटरच्या टेबलला हलवणे हा सुद्धा काय आहे, हार्म आहे, कम्प्युटरसाठी धोकादायक आहे. त्यामुळे कम्प्युटर काय होऊ शकतो, खराब होऊ शकतो. याला सुद्धा इथे आपण सर्कल करून घेऊया. थर्ड वन क्वेश्चन देण्यात आलेला आहे. कंप्लीट द सेंटेन्सेस. खाली काही सेंटेन्सेस देण्यात आलेले आहे, तर त्याला काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. वी मस्ट टेक ऑफ आवर शूज आउटसाइड द कम्प्युटर रूम बिकॉज. तर कम्प्युटर रूमच्या आत जाण्या अगोदर आपण आपले शूज बाहेर काढून ठेवणं गरजेचं आहे. का? बिकॉज असं विचारण्यात आलेलं आहे. कारण आपल्याला काय करायचं आहे, कम्प्युटरला
डस्ट पासून काय करायचं आहे, प्रोटेक्ट करायचं आहे, वाचवायचं आहे. तर आन्सर काय येईल पहा. बिकॉज कीप द कम्प्युटर सेफ फ्रॉम डस्ट. बिकॉज कीप द कम्प्युटर सेफ फ्रॉम डस्ट. सेकंड वन आहे, वी मस्ट नॉट ड्रिंक एनिथिंग नियर अ कम्प्युटर बिकॉज. कम्प्युटरच्या जवळ बसल्यानंतर ना आपल्याला काहीही ड्रिंक करायचं नाहीये. का ड्रिंक करायचं नाहीये? बिकॉज का? कारण कम्प्युटर काय होऊ शकेल, स्पॉइल होऊ शकेल, खराब होऊ शकेल. तर आन्सर काय येईल, फूड अँड वॉटर कॅन स्पॉइल द कम्प्युटर. फूड और वॉटर कॅन स्पॉइल द कम्प्युटर. C1 सांगण्यात आलेला आहे पहा. वी मस्ट नॉट शेक द टेबल ऑन विच अ कम्प्युटर इज केप्ट बिकॉज. तर येथे काय सांगण्यात आलेलं आहे, ज्या टेबलावर आपण कम्प्युटर ठेवलेला आहोत त्या टेबलला येथे शेक करू नका असं म्हणण्यात आलेलं आहे. कारण जे काही कम्प्युटर्सला वायर जॉईंट्स असतात तर ते वायर्स काय होतील, लूज होतील, मे बी खराब होऊ शकतील. तर आन्सर येईल because the wires connected to the computer. Because the wires connected to the computers. तर अशा प्रकारे येथे आपण सेंटेन्स कंप्लीट करून घेऊ शकतो. फोर्थ वन देण्यात आलेला आहे, पुट अ टिक ऑन द चिल्ड्रन्स हु आर डुईंग द राईट थिंग्स. खाली काही पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. तर त्या पिक्चर्स मध्ये आपल्याला काही चिल्ड्रन दाखवण्यात आलेले आहेत. तर कोण करेक्ट थिंग्स करत आहेत, प्रॉपर थिंग्स करत आहेत, राईट थिंग्स करत आहेत, त्यांच्यासमोर आपल्याला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. फर्स्ट वन दाखवण्यात आलेला आहे पहा पिक्चर, डस्टिंग कम्प्युटर. कम्प्युटरला काय करतोय, तो डस्टिंग करतोय, स्वच्छ करतोय. हा काय आहे, राईट थिंग आहे, करेक्ट थिंग आहे. तर येथे आपण टिक करून घेऊया. सेकंड वन पिक्चर मध्ये काय करत आहेत पहा, मेकिंग अ नॉइज इन अ कम्प्युटर क्लास. कम्प्युटर क्लासमध्ये आवाज केला जातोय, गोंधळ घातला जातोय. तर हा रॉंग थिंग आहे. तर येथे आपण क्रॉस करून घेऊया. थर्ड वन पिक्चर मध्ये काय करत आहे पहा, मुलगा शूज बाहेर काढत आहे क्लासरूमच्या, कम्प्युटरच्या क्लासच्या बाहेर तिथे शूज काढून ठेवत आहे. रिमुव्हिंग शूज आउटसाइड. तर शूज बाहेर काढत आहे, हा करेक्ट थिंग आहे, राईट थिंग आहे. तर इथे टिक करून घेऊया. फोर्थ वन पिक्चर मध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे, कीपिंग फूड नियर द कम्प्युटर. कम्प्युटरच्या जवळ अन्न ठेवलेलं आहे, कोल्ड्रिंक्स ठेवण्यात आलेलं आहे. तर हा रॉंग थिंग आहे. तर इथे आपण क्रॉस करून घेऊया. अँड लास्ट वन पिक्चर मध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे, वेटिंग फॉर हर टर्न. तर ती काय करत आहे, एक बॉय काय करत आहे, कम्प्युटर यूज करत आहे. तर बाजूलाच एक गर्ल आहे, तर ती वेट करत आहे. तर हे काय आहे, राईट थिंग आहे. तर याला इथे टिक करून घेऊयात. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 7 करेक्ट बिहेवियर हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.